अध्याय 5. विश्वामित्रांचे दशरथाकडे आगमन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. श्रीरामकथा तेजपुंज हेची विशाळ दिव्य जहाज जयासी नवखन सहज नवविधा भक्तीचे. एका एका खणा आत बैसले अनुतापी महाभक्त प्रेमाचे शिडवरी फडकत पालवीत मुमुक्षुंते. येथे कर्णधार निश्चित स्वये जाणीजे श्री रघुनाथ तोची पैल पारासीनेत निजदासान बसवुनी. त्या श्रीरामाचे नाव गोड कथा ज्याची गगनाहुनी वाढ. जे लीला एकता पुरे कोड न लगे चाड आणि कांची. जो जो श्रोते कथेसी सादर तो तो रस चढे अफार. जैसा पुष्करी देखिता रोहिणीवर चंद्रकांता पाझर सुटे. बृहस्पती सारिखा वक्ता मतिमंद मिळालिया श्रोता. तै व्यर्थ गेली ते कथा जो नाही सादरता श्रोतियांसी. लेखक श्रीधर म्हणतायत ही श्रीराम कथा जी आहे ती म्हणजे एक मोठं जहाज आहे म्हणे. नवविधा भक्तीचं हे जहाज आहे आणि या जहाजामध्ये बसवून जे जे भक्ती करतात त्यांना राम जो आहे तो नावाडी आहे. तर ते आपण जर जितकं रामनाम घेऊ तितकं ते आपली जीवननौका पार करतात म्हणे. म्हणून जसं जसं श्रोते ही कथा ऐकतात तसा तसा रंग भरत जातो म्हणे. त्याच्यामध्ये गोडी वाढत जाते आणि रामनामाची आपल्याला गोडी लागत जाते आणि आपली नौका पार होते म्हणे. तसं त्याप्रमाणे सांगतात ते. जैसे कानना माझी रुदन कोणी न पुसे तया लागून तैसे मतिमंदा प्रतिश्रवण करविणे त्याच प्रकारे. बृहस्पती सारखा वक्ता मतिमंद मिळालिया श्रोता तै व्यर्थ गेली ते कथा जो नाही सादरता श्रोतियासी. जर ते श्रीधर म्हणतात जर श्रोता जर मतिमंद असला किंवा त्याच्याविषयी ह्या कथेविषयी ज्यांना गोडीच नसेल तर ते कशाप्रमाणे भासतात तर त्यांनी वर्णन केलेलं आहे. जसं वनामध्ये कोणीतरी रडतंय पण त्याची कोणी दखल घेतं का? कोणीच नाही. जैसी अन्ने केली स्वादिष्ट परी जेवणार बैसले रोगिष्ट तरी ते सुगरणीचे कष्ट शून्यस्थानी पडिले की. अन्न खूप मधुर आहे स्वादिष्ट आहे पण जेवणारा रोगी त्याला अन्नच जात नाही तर ते करणाऱ्या बाईचे कष्टच वाया गेले म्हणे. असं त्याप्रमाणे षड्रस अन्ने परिकर परी तो जेऊ जाणे काय खरं. पंक गर्तेत सुंदर हिरा नेऊनी टाकिला कवित्व सागराची रत्ने दृष्टांत. त्यांचे परीक्षित ज्ञाते पंडित मतिमंद कुटिल निश्चित त्यास परीक्षा न कळे हे. सुधारस उकिरडा ओतला गर्भांधासी दर्पण दाविला की दिव्यमंचक घातला चिता भूमीस नेऊनी की कागासी समर्पिले अमृत फळे. उष्णापुढे सोली व केळे की जे मृत्यूप्राय निर्जेले त्यासी पूजिले व्यर्थ जेवी. की अनर्घ्य रत्नमाळा घातली दिवा भिटाचे गळा की कस्तुरी तिळक रेखिला सुकराचे ललाटी. तैसी मतिमंदा पुढे कथा वाग्विलासिनी संतापे बोलता जैशी पद्मिनी राजसुता षंडा पुढे दिधली. भग्न पात्रा माझी नीर कदा काळी न राहे स्थिर तरी तुम्ही भक्तवरिष्ठ चतुर कथा सादर परिसा हो. हे श्रोत्यांना सांगता आहे ही कथा जितकी गोड आहे म्हणेल पण ऐकणारा जर त्याला काही कळतच नसेल तर त्याचा काही अर्थच नाही म्हणे. जसा एखादा मतिमंद आहे म्हणे त्याच्यापुढे मोठे ज्ञान पाजळलं किंवा कवीने मोठे मोठे दृष्टांत सांगितले पण त्याला काही कळणार नाही. किंवा एखादा अमृत आहे आणि ते जाऊन उकिरड्यावर ओतलं त्याला काही अर्थ नाही. किंवा जन्मांधच आहे आणि त्याला आरसा दाखवला त्याचा काही अर्थ नाही आहे. किंवा खूप मोठा रत्नजडित पलंग आहे आणि तो कुठे ठेवला तर स्मशानात नेऊन ठेवला म्हणे त्याला काही अर्थ आहे का? तसं
किंवा डुक्कर आहे त्याच्या कपाळाला गंध लावलं, किंवा सोललेले केळे ती उंटापुढे नेऊन टाकली, असे हे त्यांनी दृष्टांत दिलेले आहे. म्हणजे म्हणून श्रोते चतुर पाहिजेत, ऐकणारे पाहिजे म्हणे, असं यांनी श्रोत्यांचं वर्णन केलेलं आहे. आधीचं मुक्ता फळवरी सुवास, आधीचं हिरा त्यात परिस, तैसा आधी चतुर वरी प्रेमरस, श्रीरामासी आवडे तो. आधीच मुक्ता फळ आहे, त्याच्यावर सुवास घातला, मग त्याचं काही पाहणं काहीच नाही. त्याप्रमाणे म्हणे जो श्रोता चतुर असेल आणि आधीच तो चतुर आहे, हुशार आहे, आणि त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये पूर्ण भक्तिरस भरलेला आहे, हे श्रीरामांना तो आवडतो म्हणे. असो चतुर्थाध्यायाचे अंती, कथा सुरस परिसिली संती, सांगितली श्रीरामाची जन्मस्थिती, बंधूंसहित सर्वही. तर म्हणे मागच्या अध्यायामध्ये तुम्हाला राम जन्माची कथा, सर्व त्यांचे भाऊ आणि ते जशी जन्म झाला ती सर्व कथा सांगितली आहे म्हणे. जो सरसिजोद्भवाचा पिता, त्यासी दशरथ बाप कौशल्या माता, भक्त तारावया तत्वता, अयोध्या माझी प्रगटला. ब्रह्मदेवाचा पिता म्हणे याच्या दशरथ राजा आणि कौशल्याच्या पोटी आलेला आहे. दशरथाचे भाग्य थोर, रत्नजडित पालख सुंदर, चारही लांबविले परकर, चौघे कुमर निजली तेथे. तर रत्नजडिताचे पाळणे बांधलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये हे चारही बाळं निजवलेले आहेत. 13व्या दिवशी पाळणा, पहुडविला राम राणा, तो जो अगम्य वैद पुराणा, जो जो म्हणून हालविती. तो 13व्या दिवशी पाळण्यामध्ये रामाला झोपवलेला आहे आणि त्यांचे पाळणे म्हणायला सुरुवात केलेली आहे. जो जो सनकादिकांचे ध्यान, मृडानी पतीचे चिंतन, जो चतुरास्यासे देवार्चन, त्याला जो जो म्हणून हालविती. जो मृडानीपतीचे म्हणजे शंकराला ज्याचे ध्यान लागते, किंवा ब्रह्मदेवाचा जो जन्मदाता आहे तो विष्णू, त्याला पाळण्यामध्ये घालून जो जो बाळा करतायत म्हणे. जो आदिमायेचा निजवर, जो पुराण पुरुष परात्पर, जो माया चक्र कचाळ चतुर, जो जो म्हणून हालविती. जो अगम्य दशशतवदना, प्रेम पाळणी तो रामराना, जवळी ज्या उभ्या ललना, सुवासिनी कोणत्या ऐका. आपल्याला कळण्यास कठीण असा किंवा शेषाला जो सांभाळतो, जो शेषावर आरूढ होतो, त्याला कोण पाळण्यात घालून पाळणे म्हणतात. तर त्या सुवासिनी कोण कोण आहेत ते त्या तुम्ही ऐका म्हणे. पाळण्या भोवत्या कामिनी, शांती क्षमा दया उन्मनी, उपरती सद्विद्या भामिनी, जो जो शब्दे हालविती. तर त्या सुवासिनी कोण कोण आहेत? उपरती म्हणजे वैराग्य, सद्विद्या म्हणजे आत्मविद्या, असं ह्या आलेल्या आहेत म्हणे. निर्वाण दीक्षा स्वरूपस्थिती, मुमुक्षा निष्काम कामना प्रतिती, सुलीनता समाधी सद्गती, लीला गाती स्वानंदे. प्रतिती म्हणजे ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे, अशा निर्वाण दीक्षा ज्यांना मिळालेली आहे त्या अशा त्या आलेल्या आहेत. परा पश्चंती मध्यमा वैखरी, गजरे गाती चौघी नारी. ज्या वाणी आहेत कोण? परा पश्चंत्या मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे प्रकार आहेत. त्यात चौघी नारी. चारी मुक्ती निर्धारी आणि सलोकता. चारी मुक्ती कोणत्या कोणत्या आहेत? सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता, ह्या चारी मुक्ती त्या पण आलेल्या आहेत. चारी मुक्ती निर्धारी, चहू कोणी तटस्थ, घरात मुख्य ह्या सुंदरी. त्या सगळ्या घरात बसलेल्या आहेत. इतर बैसल्या बाहेरी. आता बाहेर कोण कोण बसलेले आहेत ते सांगता आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती नारी, त्यांसी रावणारी दिसेना, असंभावना विपरीत भावना, विपेक्षता गतायाना जाना, तुर्या दावी शहाणपणा, बहुत जाणती असे मी. तर आता बाहेर कोण कोण बसलेले आहेत? 12, 16, 14 नारी. 12 म्हणजे 12 राशी, 16 म्हणजे षोडश कळा, 14 म्हणजे 14 विद्या आणि 64 कला, ह्या सगळ्या बाहेर बसलेल्या आहेत म्हणे. गलबला करती बाहेरी, 64 दाविती कळा कुसरी, परिअंतरी प्रवेश नव्हेची, असो सकळ नितंबिनी, ओटी कौशल्याची भरुणी. अशा या सगळ्या स्त्रिया आलेल्या आहेत सुवासिनी आणि त्या कौशल्याची ओटी भरता आहेत.
ओटी कौशल्याची भरुणी, वस्त्रे अलंकार समर्पुणी, सदनी गेल्या आपापल्या, अयोध्येसी जन्मता रघुपती, विघ्ने राक्षसा जाणवती, प्रलय विजा कडकडोनी पडती, लंकेवरी अकस्मात. आता अयोध्येत हा जन्मसोहळा चालू आहे आणि तिकडे लंकेमध्ये काय घडते ते ऐका. कापो लागले लंकानगर, भूकंप होत वारंवार, उगेच मोडले राजछत्र, सभा प्रेतवत दिसतसे. तर तिथं आपोआप विजा कडकडून पडायला लागल्या आणि भूकंप व्हायला लागले आणि राजाचं जे छत्र आहे ते अचानकच मोडून पडायला लागलं. आणि जे सभेमधले लोक होते तर ते निस्तेज असे प्रेतासारखे दिसायला लागले. महाद्वारी भूमी उलत, रावण रजो भद्री चढत, तो दाही मस्तकीचे पडत, मुकुट खाली उगेची. आणि तो त्यांची जी महाद्वाराची जमीन होती ती आपोआप उलायला लागली आणि रावण त्यांच्या गच्चीवर चढला तर तो अचानक त्याच्या 10 मस्तकांचे मुकुट खाली पडून गेले. शक्रारी पाहे आरसा निर्मळ, तो आत न दिसे शिरकमळ, राजमंदिरावरी अमंगळ, दिवा भीते बोभाटी. शक्रारी म्हणजे इंद्रजित आरशात बघायला लागला तर त्याला स्वतःचं शिरच दिसत नव्हतं आरशामध्ये. आणि ते राजमंदिर होतं रावणाचं, तर तिथं रात्री दिवा भीते म्हणजे घुबड ओरडत होते, अमंगळ असे. स्वप्न देखे मंडोदरी, की मरकटे तोडिली गळसरी, विगत धवा ज्या कानारी, ओटी भरती धुळेने. मंडोदरीला स्वप्न पडलं काय, माकडं आले आणि त्यांनी तिचं मंगळसूत्र तोडून टाकलं आणि विधवा ज्या स्त्रिया आहेत त्या तिची ओटी भरतायत. कशाने तर मातीने धुळीने ओटी भरता आहे असं तिला दिसायला लागलं. हिला मंडोदरीला. ललाट शून्य सुलोचना, देखती जाहली मत्स्यकन्या, चिंता पडली रावणा, म्हणे ईश्वर क्षोभला की. आणि तिला असं पण दिसायचं की सुलोचना जी हिची सून आहे मंडोदरीची, तर तिला तिच्या कपाळावरचं कुंकूच नाही असं दिसायचं. चिंता पडली रावणा, म्हणे ईश्वर शोभला की. ईश्वर जाहलिया पाठमोरा, नसती विघ्ने येती घरा, महारत्ने होती गारा, कोणी न पुसती तयाची. जर आपल्यावर ईश्वराचा कोप झाला तर काय घडतं म्हणे की नसते विघ्न घरात येतात म्हणे, काही कारण नसताना काही उपाय येत असते. आपुले द्रव्य लोकांवरी, ते बुडून जाय न लाभे करी, ज्यांचे देणे ते द्वारी, बैसती आण घालोनी. जर आपल्यावर देवाची अवकृपा झाली तर आपलं ज्यांच्याकडे घेणं असतं, पैसे घेणे असतात तर ते देतच नाही, ते बुडवून टाकतात. आणि आपले ज्यांना देणे असतात ते कर्ज घेणारे आपल्याकडे दाराशी येऊन बसतात मागायला. लाभा कारणे निघे उदिमास, तो हानीच होय दिवसेंदिवस. पूज्यस्थानी अपमान विशेष, तरी देव क्षोभला जाणीजे. आपण काही व्यापार करायचा म्हटला, काही उद्योगधंदा करायचा म्हटला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अपयशच येतं, काही हे लाभ होतच नाही म्हणे तिथं. आणि जे कोणी आपल्याला मान देत असतात तर ते सुद्धा आपला अपमान करायला लागतात म्हणे. सुहृद आप्त द्वेष करीती, नसते व्यवहार गळा पडती, सदा तळमळ वाटे चित्ती, तरी देव क्षोभला जाणीजे. आपले नातेवाईक पण आपल्याला पुसत नाही, काही विचार हे करत नाही म्हणे, भाव देत नाही आणि आपल्या मनाची सारखी तळमळ चालू असते. आपुले राज्य संपत्ती धन, शत्रू भोगू पाहे आपण, देही पीडा व्याधी विन, तरी देव क्षोभला जाणीजे. आपलं जे राज्य आहे ते शत्रू घ्यायला पाहतो आणि उगाच आपल्याला तळमळ होत असते म्हणे, तर तेव्हा समजायचं की देवाची आपल्यावर अवकृपा झालेली आहे. विद्या बहुत जवळी असे, परितयासी कोणी न पुसे, बोलो जाता मतिभ्रंशे, तरी देव क्षोभला जाणीजे. आपल्याकडे खूप विद्या आहे, ज्ञान आहे, पण ते कोणी ऐकायलाच तयार नाही. आणि जर आपण मुद्दाम जर बोलायला गेलं तर आपल्याला विसर पडून जातो, काय बोलायचं होतं आपल्याला, अरे विसरून गेलो बरं का. तर तेव्हा समजायचं की आपल्यावर देवाची अवकृपा झालेली आहे. ठेविले ठेव न सापडे, नसतीच व्याधी अंगी जडे, सदा भय वाटे चहूकडे, तरी देव क्षोभला जाणीजे. आपण कुठेतरी काहीतरी ठेवलेलं असतं पण ते वेळेला सापडत नाही, तेव्हा समजायचं की देव आपल्यावर कोपलेला आहे. वृद्धपणी येई दारिद्र्य,
श्री मृत्यू पावे गेले नेत्र, उपेक्षुनी हेळसिती पुत्र, तरी देव क्षोभला जाणीजे. म्हातारपणी गरिबी आली किंवा श्री पत्नी मरून गेली आणि आपण आंधळे होऊन गेलो आणि आपले मुलं बाळं आपल्याला तुच्छ लेखतायत, आपला तिरस्कार करतायत, तर तेव्हा समजायचं की आपल्यावर देवाची अवकृपा झालेली आहे. असो लंके माझी रावण, सांगे प्रधानासी बोलावून, अहोरात्र सावधान, लंका नगर रक्षावे. अयोध्येसी राम जन्मता तत्काळ, वृक्ष विराजती सदा सुफळ, गायी दुभती त्रिकाळ, क्षीर तुंबळ न सावरे. आणि मग रावणाने प्रधानाला सांगितलं, अरे म्हणे आपल्या लंकेचं सदा रक्षण करा म्हणे, आता हे खूप असे वाईट अपशकुन होत आहेत म्हणे. आणि अयोध्येला रामाचा जन्म झाला तर तिकडे काय घडायला लागलं, झाडं सगळे फुलं फळांनी बहरले, गायी दुभत्या झाल्या, सगळीकडे सगळा आनंद झाला. आधी व्याधी रहित लोक, नाही चिंता दारिद्र्य दुःख, शुष्क धरणी अपार पिको लागले ते धवा. सगळे आधी व्याधी सगळं हरून गेलं, चिंता दुःख दारिद्र्य सगळं गेलं आणि कोरडी जी भूमी होती तिथं पिकं वगैरे अपार यायला लागले, डोलायला लागले पिकं, फळाफुलांनी सर्व बहरलं. अवतारच जगज्जीवन, जन जरा रहित जाहले तरुण, अविद्या पापमुळी होऊन देशधडी लागले. तर तिथे जगज्जीवनाचा त्याचाच अवतार झाला. त्यामुळे तिथले जे लोक होते ते म्हातारपण त्यांचं गेलं, सगळे लोक तरुण झाले म्हणे. आणि मठ्ठ होते, मंद होते ते हुशार लोक सगळे अविद्यारहित झाले, म्हणजे विद्यावान झाले. दरिद्रे जाहले भाग्यवंत, मूर्खते बोलके पंडित, कुरुपते स्वरूपवंत, दैदिप्यमान तेजस्वी. अवतारच श्रीराम, निश्शेष गेले क्रोध काम, अयोध्यावासिया सुकाळ परम, स्वानंदाचा जाहला. तर श्रीरामांचा जन्म झाला आणि त्यांच्या लोकांमधला अयोध्यावासियांमधला काम क्रोध मद मत्सर सगळं गेलं आणि ते सगळे स्वानंदात रमायला लागले. गृहप्रकाशता प्रभाकर, मग कैसा उरे अंधकार, गृहस्वामी येता तस्कर, पळवणी जाती चहूकडे. सूर्य उगवल्यानंतर अंधार राहतं का, तर नाही. किंवा एखादा चोर आलेला आहे आणि त्या घराचा चोरी करायला आलेला, त्या घराचा मालक आला तर चोर पटकन पळून जातात. त्याप्रमाणे रामाचा जन्म झाला आणि तिकडे सगळा आनंद झालेला आहे. की बोलता ज्ञानी वेदांत, सकळ मते होती कुंठित, की सद्विवेक होता प्राप्त, संसार दुःखे नितुळती. की प्रवेशता वैराग्य शांती, दुष्ट काम क्रोध पळती, तैसा अवतरता रघुपती, दोष दुष्काळ निमाले. असो दशरथाचे सूत, एका मागे एक रांगत, कौसल्या आणि दशरथ संतोषती पाहता. तसे लहान लहान बाळं ते खेळत होते आणि दशरथ राजाला आणि कौशल्याला ते बघून खूप आनंद वाटत होता, मनामध्ये शांतता वाटत होती. पाचू बंद अंगणात, हळूहळू चौघे चालत, एकासी एक पाहुणी हसत, बाळ भावे करोनिया. ते मुलं चौघ भाऊ खेळत होते आनंदात. कौशल्या उभी राहोनिया, चौघांसी बोलवी जेवावया, तव ते दूर जाती पळोनिया, धावोनी माया धरी करी. चौघांची मुखे धुवोनी, भोजनासी बैसवी दटावणी, संतोष वाटे दशरथाचे मनी, चारी मूर्ती पाहता. कौशल्य त्यांना जेवायला बोलवते, ते पळतायत बाहेर, असं सगळं बघून दशरथ राजाला अजून आनंद वाटत होता. म्हणे कोण पुण्याचे पर्वत, मी पूर्वी आचरलो बहुत, तरीच हे चौघे आदित्य अवतरले माझ्या पोटी. चिमण्या मूर्ती चिमणे ठाण, चिमणी धनुष्य चिमणे बाण, चिमणी नुपुरे ऋणझुण, पायी गरजती चौघांचे. म्हणे मी काय पुण्य केलं म्हणून हे चारही सूर्य माझ्या दारी अवतरले म्हणे, असं दशरथ राजा म्हणतोय. आणि त्यांचं बाळ स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे त्या चारही बाळांचं. जाहले 8 वर्षाचे सुंदर, चौघास समान वस्त्रालंकार, चिमणी धनुष्ये परिकर, चिमणे शर सोडिती, चिमणा पितांबर कटिमेखला, चिमणी पदके मुक्तमाळा, चिमण्या सेवकांचा पाळा, रामा भोवती शोभतसे. हे सगळं लहान बालकांचं वर्णन केलेलं आहे. त्यांचे धनुष्यबाण छोट्या त्यांच्या कटिमेखला, त्यांचे मुक्ताफळ, असं सगळं त्यांचं वर्णन केलेलं आहे बालकांचं.
उन्हात खेळता रघुपती, सेवक मित्र पत्रे धारिती, एक चामरेवरी ढाळती, राजनीती करोनिया. हे मुलं उन्हात खेळायला लागले तर सेवक त्यांच्यावर लगेच छत्री धरायचे आणि सावली करायचे त्यांना. श्रीराम आधी सोडी बाण, सवेची शर सोडी लक्ष्मण, त्यामागे भरत शत्रुघ्न, भेदित संधान तैसेची, दुरुणी पाहे दशरथ वीर, चौघे एकदाच टाकीती शर, असुर प्रतिमा करोणी थोर, शिर त्यांचे उडविती. ते धनुष्यबाण घेऊन खेळत होते आणि राक्षसांच्या प्रतिमा करायचे आणि त्यांचे शिर उडवायचे. हे सर्व दशरथ राजा बघत होता त्यांचे खेळणे. वेदांतींच्या दिव्यश्रुती, सर्वांवरिष्ठ जेवी गर्जती, तैसी वेदांतीच्या दिव्यश्रुती, सर्वांवरिष्ठ जेवी गर्जती, तैसे बाण सोडी रघुपती, अचूक आणि चपळत्वे, असो चौघांचे मौंजी बंधन, गुरु वसिष्ठांचे पुसवण, वेळवून अपार ब्राह्मण, अजनंदन करिता झाला. असं ते त्यांचं बाण खेळणं आणि धनुष्यबाण घेऊन राक्षसांचे प्रतिमा करून मारणं, हे सर्व खेळ खेळता खेळता मग यांनी विचारलं दशरथ राजांनी की आता या मुलांचं मौंजी बंधन केलं पाहिजे. वसिष्ठ गुरूंना विचारलं त्यांनी. श्रीरामाचा व्रतबंध होत, अष्टमहासिद्धी तेथे राबत, 4ही दिवसपर्यंत न्यून पदार्थ नसे काही. त्यांचं मौंजी लावायला लागले आणि 4 दिवस त्यांचा सर्व कार्यक्रम यथासांग पार पडला. यज्ञभोक्ता रघुनाथ, त्यास ब्राह्मण घालिती यज्ञोपवीत, गायत्री मंत्र श्रीराम जपत, वेदवंद्य महाराज जो. आणि मग त्यांना जानवं घातलं आणि त्यांची मुंजी केली आणि त्यांना गायत्री मंत्राचा जप सांगितला. ऐसे जाहलिया व्रतबंधन, वसिष्ठापायी अनुदिन, चहुवेदांचे अध्ययन, केले संपूर्ण चौघाही. आणि मग वसिष्ठांपाशी त्यांनी राहून 4ही वेदांचं पूर्ण अभ्यास केलेला, म्हणजे सगळ्या वेदांचा अभ्यास केला आणि गायत्री मंत्र पण जपला. ज्यासी वर्णिती वेडे, तो श्रीराम गुरुपाशी वेद पढे, अध्ययन सांगता साकडे, गुरुसी न पडे सर्वथा. आणि मग ज्यांचं वर्णन वेद करतात आणि तो असा श्रीराम गुरूंपाशी वेद शिकत होता, असं वर्णन केलेलं आहे इथं. या परी 12 वर्षे तत्वता, संपूर्ण जाहली रघुनाथा, मग पुसोनी वशिष्ठ दशरथा, श्रीराम तीर्था निघाला. मग 12 वर्ष झाले आणि 12व्या वर्षानंतर रघुनाथांनी म्हणजे श्रीरामांनी वसिष्ठांची आणि दशरथ राजाची आज्ञा घेऊन तीर्थयात्रा करायला निघाले. ब्रह्मचर्य तीर्थाटन करावे हे शास्त्रप्रमाण, हे जाणोनी रघुनंदन तीर्थाटनासी निघाला. तर ब्रह्मचर्य पालन आणि तीर्थयात्रा करावं म्हणे हे श्रीरामांनी हे माहिती होतं, म्हणून ते तीर्थयात्रा करायला निघाले. तीर्थाटना 4घे जण निघाले, सवे अपार सैन्य, सवे दिदिला सुमंत प्रधान, असंख्य धन वाटावया. तर 4 भाऊ तीर्थयात्रा करायला निघाले आणि त्यांच्याबरोबर सुमंत नावाचा जो त्यांचा प्रधान होता तो बरोबर दिला. कशासाठी? तर धन वाटण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी. सवत्स गायींचे भार, नाना वस्त्रे अलंकार, तीर्थी वाटी श्री रघुवीर, याचकांसी सन्माने, ज्या ज्या तीर्थाचा महिमा जैसा पूर्ण, श्रीराम करी तैसेच विधान, त्याचे निसकळ तीर्थे पावन, तो रघुनंदन तीर्थे हिंडे. तर दान करण्यासाठी काय घेतलं? नाना प्रकारचे वस्त्र अलंकार घेतले आणि गायींचे सवत्स धेनू म्हणजे वासरांसहित गायी घेतल्या. आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे महत्त्व आहे ते सगळं श्रीराम आणि त्यांचे 4 बंधू सगळे करत होते. लोकसंग्रहा कारण तीर्थे हिंडे रघुनंदन, ती तीर्थे करा श्रवण, संत श्रोते सर्वही. लोकांना हिरीत घालून द्यायला पाहिजे, म्हणून लोकांना कळायला पाहिजे की तीर्थयात्रा करावी, दानधर्म करावा, म्हणून राम तीर्थयात्रेला निघाले. आणि कुठे कुठे गेले ते आता सगळ्यांनी ऐका म्हणे. काशी विश्वेश्वर निर्मळ तीर्थ, त्र्यंबक उज्जैनी महाकाळ, ओंकार अमलेश्वर महाबळ, बद्री केदार घृष्णेश्वर, नागनाथ वैद्यनाथ थोर,
मल्लिकार्जुन भीमाशंकर सोमनाथ रामेश्वर ज्योतिर्लिंगे द्वादशही आदी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं. नंतर अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका नगर, द्वारावती, गोमती तीर, सप्तपुऱ्या अनुक्रमे. मग 7 पुऱ्या केल्या. काशी, अवंती, मथुरा, अयोध्या, सगळं हरिद्वार सगळं त्यांनी केलं. मग तीर्थराज मुख्य त्रिवेणी, पंचप्रयाग पुण्यखाणी, ब्रह्मप्रयाग, कर्णप्रयाग, अघहरणी, गुप्तप्रयाग, समर्थ, देवप्रयाग, शिवप्रयाग, पापहरण, नैमिषारण्य, धर्मारण्य, पंचकारण्य, ब्रह्मारण्य, वेदारण्य, बदरिकाश्रम, पावनतो, यमुना, सरस्वती, भागीरथी म्हणजे सगळे केले. प्रयाग, काशी सगळं केलं त्यांनी. यमुना, सरस्वती, भागीरथी, गौतमी, गोमती, कृष्णा, भीमरथी, तापी, नर्मदा, भोगावती, प्रवरा, पुण्यवती, मंदाकिनी, आनंदवर्धिनी, पयोष्णी, पिनाकी, तुंगा, कल्मषनाशिनी, कृतमाळा, कावेरी, पयस्विनी, सुवर्णमुखी, सुमाळा, कपिला, ताम्रवर्णी, शरावती, तुंगभद्रा, सोमवती, सावित्री, रेवा, कुंकुमवती, वेण्या, वेदवती, मलप्रहरा, घटप्रहरा, नंदिनी, नलिनी, गंडकी, शरयू, वैतरणी, सोमनद, शिवनद, तापहारिणी, सोमभद्र, नंदेश्वर, अरुणा, वरुणा, प्राची, पुरंदरी, वेत्रवती, सप्तौरगा, कर्णकुमारी, स्वामी, कार्तिकी, पंचघृताची, पृथ्वीवरी, विख्यात प्रवाह जयांचे, इतक्या नद्यांचे त्यांनी स्नान पण केले. वज्रकाळिका, शमहारिणी, महेंद्रकाळी, त्रिशूळी, मंत्रवर्धिनी, नीरावती, सुरनदी, शंखोद्धारिणी, जयंती आणि अहर्णवी, नाटकी, अलकनंदा, फल्गू, सर्वांतका, त्रिपदा, शांता, बाणनदी, सुखदा, अनुक्रमे नद्या सर्वही. या सर्व नद्यांचे त्यांनी स्नान केले. शेषाद्री आणि ब्रह्माद्री, मूळपीठ, पर्वत, सिंहाद्री, विंध्याद्री आणि हेमाद्री, मानस सरोवरी, स्नानदान. इथं सर्व ठिकाणी स्नान आणि दान केलं त्यांनी. राम आणि त्यांचे भाऊ. अरुणाचळ, आनंदवन, कमलालया, चिदंबरी पूर्ण, अगस्त्याश्रम पावन, श्रीरंगपट्टण शोभिवंत, जनार्दन, कन्याकुमारी, शिवकांची, विष्णुकांची सुंदरी, मत्स्यतीर्थ, पक्षीतीर्थ, पृथ्वीवरी, शंखोद्धार, वेदोद्धार, हिरण्यनदी, संध्यावट, ब्रह्मावर्त, धर्मस्तंभ, सुभट, ब्रह्मयोनी, पृथक वरिष्ठ, कुरुक्षेत्र, बिंदुतीर्थ ते पै, धर्मालय, कलापग्राम, गंगासागर, सिंधू संगम, कौंडिन्यपूर, अंबिका परम, प्रेमपूर, मार्तंड, बाळकल्होळा, कमलेश्वरी, विराट स्वरूपी, रक्तांबरी, भ्रमरांबिका, ज्वालामुखी सुंदरी, पीतांबरी, महाशक्ती, जोगलादेवी, भैरवी, करवीर निवासिनी, शांभवी, सप्तशृंगी, महारुद्रादेवी, हिंगोळजा आणि कमळजा. सर्व देवींचे पण दर्शन घेतलं त्यांनी. चांगदेव, मोरेश्वर, गुप्त केदार, वटेश्वर, अक्षयवट, कुशतीर्थ, पवित्र, त्रिकुटाचळ, समुद्र सुंदरपई, हरिहरेश्वर, नृसिंहपूर, मूळ, माधव, ज्ञानेश्वर, चक्रपाणी, कदंब, भूलेश्वर, जुनाट, नागेंद्र, गौतमेश्वर, तो, सप्तयोजने, कोटेश्वर, सिद्धवट, धूत, पाप, रामेश्वर, दक्षिण प्रयाग, माधवेश्वर, पूर्वसागर, तीर्थराज, वैराट, पुष्कर, महाबळेश्वर, धूळखेटक, शंकर, नारायणपूर, मलयेश्वर, पांचाळेश्वर, सत्यनाथ, पूर्णालय, सिंधुपूर, महामुंडेश्वर, भीमाशंकर, योगेश्वर, सोरटी, सोमनाथ, लिंगथोर, भीमचंडी, पुण्यालये, शिवकांची, विष्णुकांची, गोरक्षमठ, आश्रम, काळहस्ती, वेदपूर, गया, अरुणावती, उडुपी, शेषशायी, सर्वेश, त्रिपती, अहोबळ, स्वामी, कार्तिक, सत्य, सुब्रह्मण्य, किष्किंदा, मातंग पर्वत, हंपी, विरूपाक्ष, मूर्तिमंत, पंपा सरोवर, निर्मळ, चित्रकूट, रुक्मकूट, लोणार, अंबू, अयोध्या, महंकापूर, काळचंद्रिका, अर्धोदय, पवित्र, गोकर्ण, कृष्णसागर पै, हरिहर तीर्थ, जंबुकेश्वर, अनंतशायी, विमळेश्वर, मथुरा, विकर्ण, प्रभाकर, विश्रांती, पवन, तपोवन, कुंभकोण, मंजरथ, मातुलिंग, धूळखेट, त्रिविक्रमतीर्थ, मुद्गल, मांधाता, वंढ्या, नागनाथ,
पंढरी क्षेत्र चंद्रभागा त्रिकोण आणि कर्णमूळ नागर गौररंग जुगुळ आशापुरी नेपाळ विमल मंथन काळेश्वर कुशतर्पण मीनाक्षी कामाक्षी मातुलिंग थोर सीता असीता चिदंबरेश्वर ब्रह्मकटाह हरिद्वार आदित्य वैश्वानर महातीर्थ ब्रह्मानंद म्हणे श्रीकरधरा इतुकी तीर्थे करुणी रघुवीर अयोध्येसी दीनोद्धार परतोनी आला गजरेसी वसिष्ठाशी साष्टांग नमन दशरथाचे चरण वंदन तिघी मातांसी रघुनंदन करी नमन अभेदत्वे इतके सर्व तीर्थांचं त्यांनी दर्शन घेतलं, यात्रा केल्या, वेगवेगळ्या नदींचे स्नान केले आणि मग ते राम आणि त्यांचे भाऊ अयोध्येला परत आले आणि वसिष्ठांचं आणि दशरथांचे आणि तिघी मातांना त्यांनी वंदन केलं, आदराने त्यांनी नमन केलं. तीर्थे करुणी आलिया श्रीराम सदा विरक्त आणि निष्काम नावडे लौकिक संभ्रम वैराग्यपूर्ण बाणले. राम तीर्थयात्रेला जाऊन आल्यानंतर त्यांच्यामध्ये विरक्ती उत्पन्न झाली, त्यांना काहीच आवडत नव्हतं, वैराग्य उत्पन्न झालं. षड्रस अन्न उत्तमासन हास्य विनोद शृंगार गायन नावडे मृगया गमनागमन एकांत पूर्ण आवडे. मग त्यांना अन्नामधली रुची गेली आणि त्यांना गायन वादन याच्यातलं म्हणजे कशाचाच रस उरलेला नव्हता. नावडे स्त्रियांशी संभाषण नेने कामिनीचे विलोकन नासागरी दृष्टी ठेवून आनंद घन डोलत. कोणाकडे बघणे आवडत नव्हतं, स्त्रियांकडे बघत नव्हते ते आणि फक्त नासागरी दृष्टी ठेवून ध्यान लावून बसायचे ते श्रीराम. याची प्रकारे तिघे बंधू महाविरक्त निष्काम साधू श्रीराम सेवा करिता आनंद तिघांसही सर्वदा तव तो प्रतिसृष्टी करणार सिद्धाश्रमी गादीपुत्र महातपस्वी विश्वामित्र अयोध्येसी पातला. आणि मग नंतर ह्या त्यांचे दिवस क्रमत होते आणि एके दिवशी काय झालं, महातपस्वी गादीपुत्र म्हणजे विश्वामित्र आले, तिथं अयोध्येला आले. आला ऐकोनी गादी सुत सामोरा धावे दशरथ साष्टांग करुणी प्रणिपात क्षेमालंगन दिधले. मग बघितलं विश्वामित्र आलेले आहेत, मग दशरथ राजा समोर गेले आणि त्यांना आलिंगन दिलं. दृष्टी देखोणी ब्राह्मण जो न उठे करी अपमान त्याच्या आयुष्या होय खंडन आले मरण जवळी त्या. जो ब्राह्मणासी नेदी अभ्युत्थान तो दुसरे जन्मी श्वान होऊन विघ्ने शोधित येती त्याचे सदन कोठे नांदतो म्हणून या. जर ब्राह्मणाला समोर बघून जो नमस्कार करत नाही किंवा ब्राह्मण समोर असून जो त्याला मान देत नाही तर तो कुत्र्याच्या जन्मात जातो म्हणे आणि त्यांच्या घरी आपोआप विघ्न यायला सुरुवात होते. तैसा नव्हे राजा दशरथ महाराज केवळ ब्राह्मण भक्त कौशिकाचा धरुणी हात सिंहासनी बसविला. दशरथ राजाने बघितलं ब्राह्मण आले आणि त्यांनी त्यांचा हात धरून सिंहासनावर बसवलं. वस्त्रालंकार आदी उपचार देऊनी पूजिला विश्वामित्र मानसी भावी अजपुत्र धन्य दिवस आजीचा. ऋषीस म्हणे दशरथ आजी मज हर्ष वाटे बहुत तुझे पुरवीन मनोरथ काही इच्छित मागावे. तर दशरथ राजा म्हणायला लागला की आज माझा खरंच आनंदाचा दिवस आहे म्हणे, मला खूप आनंद झाला आहे म्हणे, तुम्ही आमच्याकडे आले तर आता मागा म्हणे, तुम्हाला काय पाहिजे आहे ते तुम्ही मागून घ्या म्हणे. म्हणून केला नमस्कार मग आशीर्वाद देत विश्वामित्र सूर्यवंशभूषण तू उदार अनंत कल्याण तुझला हो. मग ते सांगायला लागले म्हणे तुम्ही माझ्याकडे आले तर तुम्हाला आज मला खूप आनंद झालेला आहे म्हणे, तर तुम्हाला काय पाहिजे असेल ते मागून घ्या म्हणे, असं दशरथ राजा विश्वामित्रांना सांगायला लागले. आणि त्या विश्वामित्रांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे की तुझं कल्याण हो. तुष्टीपुष्टी तुझं लागी बहुत धर्म ऐश्वर्य वृद्धी अद्भुत सार्थक आयुष्य सुख समस्त तुझं प्रती हो दशरथा. तर तुला सृष्टी पुष्टी सगळं जे काय असेल ते सगळं तुला मिळू दे म्हणे. विवेक ज्ञान समृद्धी बहुत विप्र विष्णू भक्ती घडो सतत प्रताप प्रज्ञा यशवंत सुभद्र अत्यंत तुझं लागी हो. तर तुझ्या हातून दान धर्म घडू दे आणि
विप्र आणि म्हणजे ब्राह्मणांची आणि देवांची भक्तीसुद्धा तुझ्या हाताने होऊ दे म्हणे. तव शत्रुक्षय हो का बहुत, अक्षय कल्याण पद हो का प्राप्त, भूतदया घडो सतत, कुळवृद्धी बहुत हो का तू ते. तर तुझ्या हाताने शत्रूंचा पराजय हो आणि अक्षय कल्याण हो म्हणे तुझ्या हाताने. भूतदया घडो म्हणजे प्राणीमात्रांवर पण तुझ्या हातून दया घडो म्हणे, त्यांचंसुद्धा पालनपोषण हो आणि कुळाची तुझ्या वृद्धी होऊ दे म्हणे, असं त्या विश्वामित्रांनी आशीर्वाद दिलेला आहे. चिंतित हो पूर्ण मनोरथ, सर्व अरिष्ट हो का शांत, सर्व अभिष्ट हो तुझं प्राप्त, रविकुलव तसा म्हणजे तुझं सर्व कल्याण हो आणि तुझ्यावरचे जे सर्व संकट असतील ते नाश पावू दे म्हणे. निर्दोष यश वाढो बहुत, तव कीर्ती वर्णोत साधू संत, याचकांचे मनोरथ पुरवत सर्व तुझेने. तर तुझी कीर्ती वाढू दे आणि तुझ्या कृपेने तुझ्या याच्याने दयेने सर्व संतुष्ट होऊ दे म्हणे, याचक सर्व तुष्ट होऊ दे. अनाचारी नसो आदर, भक्त संत भजनी होई तू सादर, माझे आशीर्वाद समग्र सुफळ होत तुझं राजा. तर अशा प्रकारे तुझ्याकडून संत भजन सगळं असं काहीतरी होऊ दे म्हणे. सुबुद्धी उपजो तुझं हृदयी, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेई, माझे चिंतित कार्य सर्वई हो तुझे समस्त. तर अशा प्रकारे तू सर्व तुझ्या हातून चांगलं घडू दे आणि माझंसुद्धा जे काय मी ठरवलेलं आहे ते तू पूर्ण कर म्हणे. मी मागत नाही संपत्ती धन, न लगे राज्य सिंहासन, माझा मक मोडित राक्षस येऊन, देई रघुनंदन रक्षावया. सिद्धी न पावे कदा यज्ञ, मारीच सुबाहू ताटिका येऊन, जाती होमद्रव्ये भक्षुन, देई रघुनंदन रक्षावया. कुंडवेदिका मोडून, यज्ञपात्रे टाकीती फोडून, मखमंडपाशी लाविती अग्न, देई रघुनंदन रक्षावया. मनुष्यांचे अस्थिमांस आणून, अकस्मात टाकीती वरुण, गिळले तेही असंख्य ब्राह्मण, देई रघुनंदन रक्षावया. तर सांगायला लागला ते ऋषी सांगायला लागले की मी जो यज्ञ करतो ते यज्ञ हे जे राक्षस आहेत ते मोडून टाकतात. कोण? मारीच सुबाहू ताटिका असं हे येतात म्हणे, ते मोडून टाकतात. नंतर होमद्रव्य असतात ते सगळे खाऊन टाकतात. नंतर ब्राह्मणांना आणतो, ते ब्राह्मणांनासुद्धा हे खाऊन घेतात म्हणे राक्षस. तर त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुझा मला पुत्र दे म्हणे, म्हणजे राम मला दे म्हणे. ऐकोणी ऋषीचा वचनार्थ, भयभीत जाहला दशरथ, वाटे अंगावरी कोसळला पर्वत, की विद्युत्पात जाहला, वाटे हृदयी खोचली तप्त शस्त्र, की अकस्मात गेले नेत्र, की उभे ठाकले तस्कर, धन हरावया कृपणाचे. पाहे राजा अधोवदन, काही न बोले प्रतिवचन, विवेक चातुर्य गेले हरपोण, भये करून ते धवा. त्या विश्वामित्रांचं बोलणं ऐकलं आणि राजा एकदम भयभीत झाला, जसं काही अंगावर वीजच पडली असं वाटलं, किंवा एखादं शस्त्र कोणीतरी हृदयात घुसवलं असं वाटलं त्यांना, किंवा एखादा गरीब आहे त्याचं धन कोणी चोर आलेले घ्यायला, त्याला कसं वाटेल. त्याप्रमाणे यांचं जे काही बोलण्याचं जे काही होतं चतुरपणाचं सगळं एकदम शांत होऊन गेला तो राजा आणि खाली मान घालून उभा राहिला. बोले हळूच बिहून, महाराक्षस मोडिती यज्ञ, केवळ बाळ रघुनंदन, राजीव नयन सुकुमार. खाली मान घालून सांगायला लागला की हे एवढे मोठे राक्षस आहेत म्हणे, माझा मुलगा तर एकदम सुकुमार असा आहे म्हणे, राम एकदम नाजूक आहे म्हणे. लीलाकार मुख घेऊन हाती, मज पुढे खेळे रघुपती, नाही देखील युद्धरीती, अद्यापवरी श्रीरामे. अजूनसुद्धा छोटे छोटे धनुष्यबाण घेऊनच खेळतात म्हणे माझी मुलं म्हणे, हे काहीच युद्धनीती त्यांना माहिती नाही म्हणे. आणि तुम्ही सांगता की त्याला यज्ञांचं रक्षण करण्याला घेऊन जायचं म्हणे, तर ते कसं शक्य आहे म्हणे, तो अजून लहान आहे असं ते दशरथ राजा सांगायला लागला. धनुर्विद्येचा अभ्यास अद्यापि नाही श्रीरामास, कोमल तनु डोळस, कैसा युद्धास देऊ तू ते, राज्य संपत्ती गृहधन, सर्व देईन तुझ लागून, परीने देईन मी रघुनंदन, राजीव नयन सुकुमार जो, राक्षस मारावया समस्त, मी सेने सहित येतो तेथ, तुझ्या कार्या वेचीन जीवित्व, परी रघुनाथ न देववे. तर काय करायचं म्हणे, जर तुझे यज्ञ जर तो राक्षस मोडतायत म्हणे तर त्यांना मारण्यासाठी मी येतो म्हणे स्वतः,
भरपूर सैन्य घेऊन येतो आणि तुझं कार्य पूर्ण करून टाकतो म्हणे. विश्वामित्रांना सांगतात राजा, तुमचं कार्य मी पूर्ण करून टाकतो, पण राम इतका सुकुमार आहे म्हणे, तर त्याला मी युद्धाला काही पाठवणार नाही असं त्यांनी सांगितलं. कृपणासी न देववे धन, मीनासी न सोडवे जीवन, तैसा मजन देववे रघुनंदन, युद्ध कंदन करावया. जसा एखादा गरीब आहे म्हणे, त्याला आपल्याकडचं धन सोडवत नाही, किंवा मासा आहे म्हणे, तो पाण्यातून बाहेर पाण्याला सोडू शकत नाही, त्याप्रमाणे मी रामाला सुद्धा तुमच्याकडे युद्धाला पाठवू शकत नाही. श्रीराम माझे ताने अत्यंत, कधी नेने उष्णवात, ऐसे बोलला अश्रुपात, नेती रायाचे चालले, ऐसा बोलता अजनंदन, ऋषी जाहला कोपायमान, म्हणे तू बोलविसी वचन, इच्छित पूर्ण देईन ऐसे. आणि मग दशरथ राजा त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि रडून सांगायला लागला की मी त्या रामाला नाही पाठवू शकत असं. आणि हे सर्व ऐकल्यावर ऋषी होते एकदम संतापले, ते विश्वामित्रच होते एकदम कोपायमान. आणि ते सांगायला लागले, काय म्हणे तू वचन एक बोलतो आणि ते पूर्ण करत नाही म्हणे. म्यान मागता निश्चित, तू बोललासी माग इच्छित, तू सूर्यवंशी जन्म न व्यर्थ, डाग लाविला कुळासी. मी तुझ्याकडे काही मागितलं होतं का म्हणे, तूच आधी मला बोलला की तुम्हाला काय पाहिजे ते मागा, आणि मी मागितलं तर तू आता देत नाही म्हणे. तर हे जे आहे म्हणे खोटेपण, तर सूर्यवंशाला डाग लावला आहे म्हणे तू तुझ्या कुळाला. येची वंशी हरिश्चंद्र जाण, लटिके साच करोनी स्वप्न, मज राज्य दिधले दान, घेतले विकून डोंबा घरी. अरे तुझ्याच वंशातला तो हरिश्चंद्र राजा म्हणे, त्याच्यात स्वप्नामध्ये मी खोटं दान घेतलं म्हणे, स्वप्नामध्ये घेतलं म्हणे, तरीसुद्धा त्यांनी सर्व राज्य तर मला दिलंच म्हणे आणि स्वतःला डोंबाकडे विकून घेतलं म्हणे. तेची वंशी तू जन्मन, कैसे असत्य केले वचन, सूर्यवंशाशी दूषण, दे तुझे निपूर्ण लागले. आणि त्याच वंशात तुझा जन्म झालेला आहे तरी आणि तू असं खोटं बोलून का दाग लावतोय म्हणे तू. तेची वंशी शिबिरावं आपण, कपोत पक्षाचा मान सन्मान, कपोत पक्षाच्या समसमान, आपुले मांस तुकिले पूर्ण, मिथ्या वचन न करेची. आणि तुझ्याच वंशामध्ये शिबी राजा होता म्हणे, त्याने कपोत पक्षाचं रक्षण करण्याकरता ससाण्याला आपल्या मांडीचे कपोत पक्षाच्या वजना इतके मांस तोलून दिलं म्हणे. ते सुद्धा त्याच वंशातला तू आहे म्हणे, तर असं खोटं का वागतोय. येची वंशी रुक्मांगद, एकादशी व्रत साधी शुद्ध, केला पुत्राचा शिरच्छेद, मिथ्या शब्द न करीच, पहिलं शेजारीत शियाळ, त्यासी दान मागे जाश्वनीळ, केला पुत्रवध तत्काळ, सत्वासी चळन होऊ नेदी. तर शियाळ राजा होता म्हणे, त्यांनी आपल्या मुलाचा वध केला म्हणे. कशासाठी, तर शंकराने साधूचं वेश घेऊन त्यांच्याकडे इच्छिलं अन्न मागितलं होतं आणि ते पाहिजे होतं, त्याला नरमांस पाहिजे होतं. तो स्वतःच्या मुलाचा वध करून म्हणजे चिलिया बाळाचा वध करून त्यांना दिलं आणि सत्व जाऊ दिलं नाही म्हणे. तर तू खोटं बोलून सगळं घालवलं आहे म्हणे तुझ्या वंशाचं. तू श्रीरामाचा महिमा नेनसी, हा अवतरला वैकुंठवासी, वृत्तांत पुसे वसिष्ठाची, साचकी मिथ्या असे तो. तर तू हा राम कोण आहे माहीत नाही म्हणे तुला म्हणे, हा प्रत्यक्ष वैकुंठवासी म्हणे, आणि वाटलास तर विचार म्हणे वसिष्ठांना काय ते. जो काळासी शासन करता, जो आदिमायेचा निज भरता, जो कमलोद्भवाचा पिता, त्यासी बाळक म्हणशी तू. जो ज्यांनी काही अपराध केला त्यांना शिक्षा करतो तो कोण, विष्णू. लक्ष्मीचा पती कोण, विष्णू असा आहे म्हणे, किंवा ब्रह्मदेवाचा पिता कोण, तर विष्णू असा तो आदि हे म्हणे पुराण पुरुष आहे म्हणे, आदिपुरुष आहे. त्याला तू बाळ कसं काय म्हणतो म्हणे. जे नीलग्रीवाचे ध्यान, जे सनकादिकांचे गुह्य ज्ञान, ज्यासी शरण सहस्त्रनयन, त्यासी बाळक म्हणसी तू. सगळं जे काय आहे ज्ञान शास्त्र वेद सगळं जे काय आहे ते सगळं याच्यात जवळ आहे म्हणे, तो कसा काय बाळ असं ते सांगत होते. कर्ममार्ग ज्या कारणे आचरती सांग, तो हा भक्त हृदयार विदार भृंग, त्यासी बाळक म्हणसी तू. नैयायिक म्हणती जीव अनित्य, ईश्वर करता एक सत्य, तो हा जगद्वंद रघुनाथ, त्यासी बाळक म्हणसी तू. व्याकरणकार साधिती शब्दार्थ, ज्याच्या नामाचे करीती अनेक अर्थ, तो हा अवतरला वैकुंठनाथ, त्यासी बाळक म्हणसी तू. जे कोणी व्याकरण करतात म्हणजे व्याकरण जाणणारे आहेत,
ओव्या म्हणतात, श्लोक म्हणतात, तर ते ज्याच्या नावाचे अनेक श्लोक करतात, अनेक वाक्य करतात, तर तो असा तो कसं काय बाळ आहे म्हणे. प्रकृती पुरुष विभाग, सांख्यशास्त्री ज्ञानयोग, माया ईश्वर, सांख्यदर्शन, तो हा सगळा कोण आहे? राम आहे. प्रकृती पुरुष विभाग, सांख्यशास्त्री ज्ञानयोग, तो हा राम अक्षयभंग, त्यासी बाळक म्हणसी तू. पातंजल शास्त्री योग साधन, जो अष्टांग योग आचरुण, ज्याचे पद पावती निर्माण, त्यासी बाळक म्हणसी तू. तर पतंजलींनी जे रचलेलं योगशास्त्र आहे, किंवा यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे सगळे 8 अंग जे आहेत ते सर्व ह्याच्याचकडे आहे म्हणे. आणि त्याला तू बाळ कसा काय म्हणतो. आता कल्याण असो श्रीरामा, मी जातो आपुल्या आश्रमा, उल्लंघोन महाद्वार सीमा, बाहेर गेला गादीसुत. तर ठीक आहे म्हणे, तुझं कल्याण असं म्हणे, मी चाललो म्हणे, तू रामाला देत नाही ना म्हणे, मी चाललो म्हणे. असं म्हणून विश्वामित्र निघाले आहेत. घाबरा जाहला नृपवर, गृहात जावणी सत्वर, वसिष्ठासी सांगे समाचार, नमस्कार करून या. मग घाबरले राजा आणि मग घरामध्ये गेले आणि वसिष्ठ मुनी जिथे बसलेले होते वसिष्ठ, तर त्यांना नमस्कार केला. सांगितलं की आता हे चाललेले आहेत म्हणे. म्हणे कोपला की गादीसुत, नेईन म्हणतो रघुनाथ, महाराज तू गुरु समर्थ, सांग यथार्थ काय करू. आता गुरूंना म्हणे तुम्हीच सांगा, मला मार्ग दाखवा म्हणे, काय करू ते. तुझ्या अनुग्रहाचे फळ, महाराज राम तमाल नीळ, हा विश्वामित्र नव्हे काळ, नेऊ आला राघवा ते. हा आपल्या रामाला घ्यायला आलेला आहे म्हणे. हा विश्वामित्र म्हणजे गुरु नाही म्हणे, हा काळ आलेला आहे म्हणे. असं दशरथ राजा म्हणायला लागले. जे मागेल ते यास देई, समाधान करी ये समयी, रामासी जीवदान लवलाही, देई आता महाराजा. मग वसिष्ठ बोले गोष्टी, हा महाविश्वामित्र महाहटी, येणे केली प्रतिसृष्टी, परमेष्ठीच जिंकावया. तर मग ते वसिष्ठ मुनी सांगायला लागले की हा विश्वामित्र जो आहे तो फार हट्टी आहे म्हणे, तर तू याला देऊन टाक म्हणे रामाला, हा फार कोपिष्ट आहे म्हणे. येणे लोहपिष्ट भक्षुन, 60 सहस्र वर्षे केले पुरश्चरण, गायत्रीचे आराधन, त्रिभुवन भीतसेतया ते. यांनी 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन गायत्रीचं पुरश्चरण केलं आहे म्हणे, आणि त्यामुळे याला सगळं त्रिभुवन जे आहेत सगळे घाबरतायत म्हणे. तर तू याला संधी देऊ नको म्हणे आणि त्यांच्या हवाली रामाला करून दे. सदा जवळी धनुष्यबाण, महायोद्धा गाधीनंदन, तत्काळ उग्र शाप देऊन, भस्म करील कुळाते. तर असा हा भरपूर तप केलेलं आहे म्हणे याने, आणि याने जर शाप दिला तर आपल्या कुळाचं भस्म होऊन जाईल म्हणे. तुझं सांगतो यथार्थ वचन, त्यास देई रामलक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, तुझं पाशी असो दे. तर तुला मी आता खरं सांगतो म्हणे, याला राम आणि लक्ष्मण दोघांना देऊन टाक आणि तुझ्याजवळ भरत आणि शत्रुघ्न राहू दे म्हणे. ऐसे बोलता रघुनाथ, दीर्घ स्वरे रडत दशरथ, मग हृदय धरी ब्रह्मसूत, दशरथासी उठवणी. आणि मग असं म्हटल्यावर दशरथ राजा मोठ्या मोठ्याने रडायला लागला. हे वसिष्ठांचं बोलणं ऐकलं आणि दशरथ राजाने मोठ्याने रडायला लागल्यावर या वसिष्ठांनी राजाला पोटाशी धरलं आणि त्यांचं समजूत काढतायत. रायाचे मस्तकी हस्त ठेवून, म्हणे रामाकडे पाहे विलोकून, तो शंखचक्र गदा मंडित पूर्ण, आदी नारायण देखिला. आणि राजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं बघ म्हणे रामाकडे एकदा बघ म्हणे. मग जेव्हा दशरथाने रामाकडे बघितलं तेव्हा शंखचक्रधारी असं विष्णूचं त्यांना दर्शन झालं. सांगे काणी मूळ काव्यार्थ, हा अवतरला वैकुंठनाथ, विश्वामित्र बोलिला जो अर्थ, तो यथार्थ दशरथ. सौमित्र जो भोगींद्रनाथ, ऐकोणी तोषला दशरथ, गुरु म्हणे हे मानव सत्य, सर्वथा नव्हेची. मग बघितलं तर मग म्हणे हा विष्णू आहे आणि हा सौमित्र म्हणजे लक्ष्मण जो आहे तो शेष आहे म्हणे. हे जेव्हा गुरूंचं बोलणं ऐकलं आणि मग दशरथ राजाला सुद्धा थोडंसं हायसं वाटलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे. या लागी रामलक्ष्मण, देई त्यास पाचारून, श्री वंदोनी गुरुचरण, गेला धावोनी तयापासी. वसिष्ठांना नमस्कार केला आणि विश्वामित्रांना तो बोलवायला गेला राजा. साष्टांग करुणी नमन, म्हणे न्याजी रामलक्ष्मण, ऐकोनी आनंदला गाधीनंदन,
काय वचन बोलित म्हणे घेऊन जा म्हणे राम लक्ष्मणांना. म्हणे मी आता विश्वामित्र सांगतायत, म्हणे मी मागत होतो रघुनंदन, त्वा सवे दिधला लक्ष्मण, माझे भाग्य परिपूर्ण, लाभ द्विगुणित जाहला. अरे वा म्हणे, मी तर फक्त रामालाच मागत होतो, आता तू लक्ष्मणाला सुद्धा देतो आहे, तर माझं हे लाभच झाला म्हणे, मला डबल फायदा झालेला आहे म्हणे. माझे पुण्याचे गिरीवर मेरूहून वाढले अपार, ते आजी फळाले साचार, म्हणून रघुवीर प्राप्त जाहला. विश्वामित्र आला परतोणी, बैसला पुढे आपुले स्थानी, बाहेर आला वसिष्ठ मुनी, सभास्थानी बैसले. आणि मग विश्वामित्र परत आले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले. नंतर वसिष्ठ मुनी आले आणि ते पण त्या सभेमध्ये बसले. सभेसी बैसले थोर महंत, आनंदमय जाहला दशरथ, विश्वामित्र म्हणे रघुनाथ, मज आता चिदाविजे. आणि सगळे मग आनंदात असे बसले सभेमध्ये आणि विश्वामित्र म्हणतायत, आत्ताच मला तो राम दाखवा म्हणे. आजी धन्य माझे नयन, पाहिन श्रीरामाचे वदन, ज्या वरुणी मीन केतन, कोट्यावधी ओवाळीजे. तो राम मला दाखवा म्हणे की इतका सौंदर्यवान आहे म्हणे तो, की त्याच्यावरून सहस्र म्हणजे 1000 मदन जरी ओवाळून टाकले तरी ते कमीच आहेत म्हणे. नृप सांगोनी पाठवी रामासी, विश्वामित्र आला न्यावयासी, आपण यावे सभेशी, सुख सर्वांशी द्यावया. मग बोलावणं पाठवलं रामाला. ऐसे ऐकता त्रिभुवन सुंदर, सभेशी चालला रघुवीर, विद्युत प्राय प्रावरण चीर, रुळती पदर मुक्तलग. आणि मग राम सभेमध्ये यायला निघाले, तर रामाच्या अंगावर ते वस्त्र होतं ते विजेसारखं चमकत होतं आणि त्यांचे जे अलंकार होते ते चमकत होते आणि अशा प्रकारे त्यांचं वर्णन केलेलं आहे. निशा संपता तत्काळ, उदय चळावरी ये रविमंडळ, तैसा राम तमाळ नील, सभे माझी पातला. जसा सकाळी सूर्योदय होतो त्याप्रमाणे रामचंद्र इथं आलेले आहेत, सभेमध्ये आलेले आहेत. कौसल्या हृदयार विंद भ्रमर, दृष्टी देखोणी विश्वामित्र, करोनिया जय जयकार, भेटावया पुढारला. विश्वामित्राचे चरण प्रेमे वंदिता रघुनंदन, तो ऋषीने हस्त धरून अलिंगनासी मिसळीला. आणि मग रामसभेमध्ये आले आणि त्यांनी विश्वामित्रांना नमस्कार केलेला आहे, पायावर डोकं ठेवलं. तेव्हा विश्वामित्रांनी रामाला पोटाशी धरलेलं आहे, आलिंगन दिलेलं आहे. नील जीवनमूत वर्ण रघुवीर, प्रेमे धरुणी प्रेमे हृदय धरी विश्वामित्र, म्हणे जन्माचे सार्थक समग्र, आजी जाहले संपूर्ण. विश्वामित्रासी अलंगुणी, वसिष्ठानमी चापपाणी, मग श्रीराम बैसला निजासनी, वेदपुराणी वंदेजो. आणि मग नीलवर्ण असा राम हृदयाशी धरून विश्वामित्र म्हणायला लागले की आज माझ्या जन्माचं सार्थक झालेलं आहे म्हणे. मग रामाने विश्वामित्रांना नमस्कार केला आणि नंतर वसिष्ठांना पण नमस्कार केलेला आहे. मग श्रीरामासी म्हणे विश्वामित्र, माझा क्रतू विध्वंसती असुर, तुझवीन कोण रक्षणार, दुजा न दिसे त्रिभुवनी. माझे जे यज्ञ जे आहे ते राक्षस मोडतायत म्हणे, तर त्यांचं रक्षण करण्यासाठी तुझ्याशिवाय दुसरं कोणी मला दिसतच नाही म्हणे. ऐकोनी विश्वामित्राचे वचन, कमळ विकसे मित्र देखोन, तैसा रघुवीर सुहास्य वदन, बोलता जाहला ते वेळी. ते कौतुक कथा सुरस बहुत, ऐकोत आता साधू संत, जे का कथा ऐकता समस्त, महापातके नासती. आणि मग विश्वामित्रांचं बोलणं ऐकून श्रीराम काय बोलता आहेत ते आपण नंतर ऐकू म्हणे, पुढच्या अध्यायात ऐकू. की जी कथा ऐकून सर्व पापांचा नाश